नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आमच्या इकडे जस्ट आत्ताच एवढा पाऊस पडून गेलाय ना, अर्धा तासच पाऊस आलेला, पण एवढा जोरात आलेला आणि त्यानं काही तहेस नहेस केलंय बघा. आता तुम्हाला दाखवते मी. भिंगरी बघा मित्रांनो, हवा पण सुटलेली असते. हे बघा, इथं कपडे सुकत घातलेली सगळी रोडवरती निघून गेली. त्याच्यानंतर इकडं जे काय होतं ना सामान, थोडंफार प्लॅस्टिकच्या बादल्या वगैरे, बाहेर एक खुर्ची होती ती पण उडून गेली. पण झाडं मात्र टवटवीत झालेत बघा. पावसाळ्याचं हे एक असते, आई इकडे खुर्ची धुते कारण खुर्ची गेली उडून. हे बघ, इकडे सगळी माती लागली खुर्चीला, खुर्ची उडून गेली. हे बघा, इकडं ते पत्र्याचे तेलाचे डब्बे. हे बघा, थोडीशी खुर्ची मोडली त्यामुळे मी बाहेरच ठेवली, पण ती उडून गेली सगळी. आणि एवढ्या जोरात वारं सुटलेलं का नाही की आंबे सुद्धा पडलेत. तर हे बघा इकडं आंबे पडलेले, त्याच्यामुळे आता मग आंबे गोळा करायचे चाललेत. काही झाडांना पाड पण लागलाय. दत्तू, आंबे पडलेत की गोळा करायला गेला नाही? सगळ्याच करते काही. किती आंबे पडलं? ते पाड लागलाय ना. पाच मिनिटात पावसानं उन्हाळी पावसाचं असं असतं ना, लगेच सावली लगेच ऊन. पण 15-20 मिनिटांमध्ये नंतर मी जी व्हिडिओ क्लिप घेतलेली ना, त्याच्यानंतर एवढा जोरात पाऊस पडलेला आणि वारं प्रचंड सुटलेलं एकदम जोरात. आणि त्याच्यामध्ये आमची आई गेली बाहेर बघायला. काय बघायला गेलीस? पत्र्याची पानं उडली का बघा. उडलेली का? आणि आता बघ, ओली झाल्यानंतर चपातीला खाऊ वाटते. मगासपासून म्हणती खा खा, तोपर्यंत खाल्ली नाही. आणि बघा आमची भिंगरी, तिला जर काय जोडलं ना तर मग मजा येईल. लय फिरते. आमच्या ह्या आंब्याला 2-3 आंबे आले, ते बघूया पडलेत का. नाहीत पडणार, आतमध्ये आहेत ना ते, त्याच्यामुळे नाहीत पडणार. आहेत. हे बघा, नाही पडला. हे वातावरण बघून कोणाला तरी वाटेल का, कोणी असं जर म्हणलं ना आपण, खालचं जमीन दाखवलं नाही आणि असं वरनं म्हणलं ना की बाबा आत्ता पाऊस पडून गेलाय खूप मोठा, कोणाला विश्वासच नाही बसणार. म्हणणार खोटं बोल. पण इकडं खाली चिखल वगैरे बघून बघा, पाणी बघितलं ना की मग समजते. आणि हवेनं बघा आमचा आंबा सुद्धा तिरका झालाय. आता त्याला सरळ करायला काहीतरी करावं लागेल. तर मित्रांनो, पाऊस पडून गेलेला आहे आत्ताच
आणि म्हटलं चला आपल्या पण झाडाचे कदाचित आंबे पडले असतील, त्याच्यामुळं आम्ही हा टफ घेऊन आलेलो आंबे पडले असतील तिथलं गोळा करायला. पण आपल्या इकडे काही जास्त आंबे पडलेले दिसत नाहीत. आमची झाडं अजून छोटी आहेत ना, अशी उंच नाहीत गेली, त्याच्यामुळं उंच झाडांचे आंबे जरा जास्त पडतात. जास्त नाहीत पडले, 3-4 आंबे पडलेत थोडेफार, 3-4 पण नाहीत. इकडे 1-2. आई ही पिकट ठेवलं तर पिकतील का ग? पिकतील का पिकट ठेवल्यावर? ह्याला थोडा खड्डा पडलाय, कदाचित पिकल. इकडे 1 आणि अजून 1-2-3 पडलेत, बाकी नाहीत जास्त काय. पलीकडच्या बाजूला पडलेत का गाई? हे बघा एवढेच आंबे पडलेत आपले. इकडच्या बाजूने कसं आंबे खायला येणार. किती खाली आहेत बघा जमिनी लगत. एखादं छोटं बाळ ज्या चालायला शिकलंय की नाही नुकतंच, त्यांनी सुद्धा पकडू शकतं आणि खाऊ शकतं. हे तर बघा, थांबा, हा बघा समोर दिसतोय का तुम्हाला, तो तर जमिनीला टेकलाय. लहान बाळ सुद्धा रांगत येऊन खाऊ शकतात, एवढे खाली आहेत आंबे. एवढेच पडलेत. हे बघा मित्रांनो आपले आंबे, बघा किती जमिनीच्या जवळ आहे. आता आंबे पिकतील, पाऊस पडल्यानंतर म्हणतात पिकतात, हो ना? वरचं पडतं. हे बघा कसे आहेत. फिरवून नको, पाडची की त्याची मोडची कुडकीनं मोडलं की जातं. पलीकडच्या बाजूला पडलेत का बघते मी. पिवळं पिवळं व्हायला लागलेत की गाई. नाहीत पडले इकडं नाहीत पडले ग. हे बघा मित्रांनो, आता जस्ट अर्ध्या तासापूर्वी पाऊस पडून गेलाय आणि हे बघा मक्याची हालत काय झाली. सगळी मका पडली, वारं खूप होतं आणि उन्हाळी पावसामध्ये वारं असतंच बऱ्यापैकी. वादळ वाऱ्याचा पाऊस असतो उन्हाळी पाऊस. शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होते पावसामुळं. पाऊस यायला पाहिजे पण वादळ वारं नसायला पाहिजे. इकडच्या आंब्यांना आंबे पडलेत का बघूया. वरती जाऊया का पलीकडे बघून बघूया. मला वाटलं नारळ पडला का काय. आवाज आलेला का? यास 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 यास. मक्केमुळं अडचण झाली जरा इकडं. हे बघा मित्रांनो किती आंबे पडले तिकडं. हे बघा वरच्या बाजूला पण खूप पडलेत. हे बघा आई इकडं वरती पण खूप आहेत. कुठली पिशवी घेऊ? हा ही का? तिथं औषध वगैरे असतील.